आता कोर्सेस डिस्प्ले करण्यासाठी सुद्धा आपल्याला काय करायचंय, एक मॉडेल क्लास डिफाईन करायचा आहे आणि एक सर्व्हिस डिफाईन करायची. मग मॉडेल क्लास कुठे बनवायचा? मॉडेल्स फोल्डरमध्ये बनवायचा. एसआरसी मध्ये आपण मॉडेल्स नावाचा फोल्डर बनवलेला आहे, त्याच्यामध्ये मॉडेल क्लास तयार करायचा. मग मी आता आधी हा सर्व्हर स्टॉप करते कंट्रोल सी नी. सीडी सर्व्हिसेस मध्ये आहोत आपण आता, बघा ऍप मध्ये सर्व्हिसेस मध्ये आहोत. मग मी सीडी डॉट डॉटनी त्याला बाहेर पडते सर्व्हिसेस मधून आणि आता सीडी मॉडेल्सनी मॉडेल्स फोल्डरमध्ये जाते आणि कमांड देते ng क्लास कोर्स डॅश डॅश स्किप टेस्ट. म्हणजे आता कोर्स नावाचा क्लास तयार होणार आहे. तो तयार झाला, मॉडेल्स मध्ये आला. ठीक आहे. आता इथं कोणते व्हेरिएबल घ्यायचे, तर स्प्रिंग बूट मध्ये जे आपल्या मॉडेल क्लासमध्ये व्हेरिएबल आहेत ते सगळे इथं घ्यायचे. तर कोर्स मध्ये जाते मी. हा, कोर्स आयडी, नेम, ड्युरेशन हीच नावं मी तिथं कॉपी पेस्ट करून टाकते. ड्युरेशन तीच नावं कॉपी करून पेस्ट करते मी. स्प्रिंग बूट मधल्या मॉडेल क्लासची नावं जशीच्या तशी हवी आहेत. सिलेबस कॉपी पेस्ट, देन इमेज पाथ कॉपी पेस्ट, पीच आणि सीट्स. सो असा मी कोर्स क्लास डिफाईन केला. मॉडेल क्लास झाला. आता सर्व्हिस पण तयार करणं गरजेचं आहे. मग आता मी मॉडेल्स फोल्डर मधून बाहेर पडते. आधी कमांड करते CLS, कन्सोल क्लिअर झाला. सीडी डॉट डॉटनी मी मॉडेल्स मधून बाहेर पडते आणि सीडी सर्व्हिसेसनी मी आता सर्व्हिसेसला जाणार. सीडी सर्व्हिसेस आणि आता NGGS कोर्स डॅश डॅश स्किप टेस्ट. ह्यानी कोर्स साठी सर्व्हिस तयार होणार आहे सर्व्हिसेस फोल्डरमध्ये. ती तयार झाली सर्व्हिसेस फोल्डरमध्ये आली. आता इथं आपण कोर्स कंट्रोलरशी मॅपिंग करणार आहे कोर्स सर्व्हिसमध्ये. मग स्प्रिंग बूट मध्ये जाऊन कोर्स कोर्स कंट्रोलर ओपन करून आपण चेक करायचं की तिथं कुठल्या कुठल्या मेथड्स आहेत. त्याच मेथड्स आपल्याला इथं लिहावं लागणार आहेत. मग मी कोर्स कंट्रोलरला जाते. पोस्ट आहे, गेट आहे, डिलीट आहे, पुट आहे, गेट आहे, है ना. हे सगळं मॅपिंग आहेत. मग आता हे वन बाय वन आणि इथं सगळीकडे कोर्स कोर्स असं दिसतंय. मग तिथं सर्व्हर URL देताना अँग्युलर मध्ये सर्व्हर URL is equal to http://localhost:9000/admission16 डबल एस 16 /कोर्स लिहिणार. कारण तिकडे सगळीकडे कोर्स 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 आहे. इथं मी सर्व्हिसमध्ये कोर्स असं घेणार. आणि कन्स्ट्रक्टरला HTTPचा ऑब्जेक्ट इंजेक्ट करायचा, प्रायव्हेट HTTP://HTTP क्लायंट. हा, आणि आता इथं कोर्समध्ये काय काय आहे कंट्रोलरमध्ये बघा. पहिलं पोस्ट मॅपिंग आहे इन्सर्ट साठी आणि तिथं कोर्सचा ऑब्जेक्ट लागणार आहे. मग इथं पण मी तेच फंक्शन लिहिते अँग्युलर मध्ये इन्सर्ट. त्याला कोर्सचा ऑब्जेक्ट लागणार आहे. मग C:\कोर्स ऑब्झर्वेबल. सर्व्हिस मधल्या सगळ्या मेथड ऑब्झर्वेबलचा ऑब्जेक्ट रिटर्न करतात आणि अँग्युलर ब्रॅकेटमध्ये कोर्स. इथं मी लिहिणार रिटर्न HTTP डॉट पोस्ट मॅपिंग. मग पोस्ट मेथड येणार अँग्युलर ब्रॅकेटमध्ये कोर्स. कोर्सचा ऑब्जेक्ट रिटर्न होणार आहे कंसात सर्व्हर URL C. तो ऑब्जेक्ट मी पास केला. इन्सर्ट मेथडला मी कोर्स ऑब्जेक्ट घेणार आहे कारण कोर्स ऑब्जेक्ट स्टोअर झाला पाहिजे डेटाबेस मध्ये. ऑब्झर्वेबलचा ऑब्जेक्ट रिटर्न होणार आहे आणि त्याच्यात कोर्सचं रेकॉर्ड असणार आहे. आणि रिटर्न दिस डॉट HTTP डॉट पोस्ट कोर्स रेकॉर्ड रिटर्न होणार आहे. सर्व्हर URL आणि तो C ऑब्जेक्ट पास केला. हे झालं इन्सर्टचं मॅपिंग. व कंट्रोलरला जाऊन आता पुढचं मॅपिंग चेक करते. गेट मॅपिंग आहे कोर्सेस साठी, ते लिस्ट रिटर्न करणार आहे आणि गेट ऑल आहे. मग फंक्शनचं नाव गेट ऑलच घेणार मी अँग्युलर मध्ये आणि त्याच्या रिटर्न टाईपला मी ऍरे देणार बिकॉज इट इज रिटर्निंग लिस्ट. मग मी फंक्शनचं नाव घेते गेट ऑल ऑब्झर्वेबल. इथं लिहिणार मी कोर्स स्क्वेअर ब्रॅकेट कारण तिथं रिटर्न टाईप लिस्ट आहे.
हे फंक्शन लिस्ट रिटर्न करते. मग आता मी इथं लिहिणार रिटर्न HTTP डॉट गेट मॅपिंग, आणि ते काय रिटर्न करते ते इथं द्या, कोर्स ॲरे, आणि इथं सर्व्हर URL. म्हणजे इथून ते स्प्रिंग बूटला जाणार त्या कंट्रोलरला कोर्सच्या, आणि तिथून ती रेकॉर्ड्स आपल्याला इथे मिळणार आहेत. पुढचं मॅपिंग आता मी स्प्रिंग बूटमध्ये चेक करते. कोणतं मॅपिंग आहे? डिलीट मॅपिंग. फंक्शन आहे डिलीट नावाचं. मग मी इथं ते फंक्शन लिहिते डिलीट, आणि त्याला कोर्स आयडी आर्ग्युमेंट म्हणून लागतो. तुम्ही जर बघितलं तर कोर्स आयडी लागतोय. सो CI:\any, आणि ऑब्झर्वेबल वॉइड देते मी, एनी देते, एनी. म्हणजे तो काहीच रिटर्न करत नाही. मग मी इथे लिहिते रिटर्न HTTP डॉट डिलीट मॅपिंग आहे, डिलीट, त्याला सर्व्हर URL द्या, प्लस स्लॅश करून परत प्लस CI जोडा. त्याच्या पुढे स्लॅश जोडला आणि त्याच्या पुढे तो जोडला URL. बघा बघू कंट्रोलर मध्ये तिथं दिसतं ना URL मध्ये तसंच आहे. कोर्सच्या पुढे काय जोडायचं आहे? कोर्स आयडी जोडायचा आहे. मग अँग्युलर मध्ये मी जोडला कोर्स आयडी त्याला. हे झालं डिलीटचं मॅपिंग. देन पुढचं मॅपिंग आहे, कोणतं मॅपिंग आहे? पुट मॅपिंग आहे. मग पुट मॅपिंगला बघा कोर्स आयडी पण लागतोय आणि कोर्सचा ऑब्जेक्ट पण लागतोय. मग मी इथे येणार, पुट फंक्शन तिथं अपडेटचं आहे ना, अपडेट फंक्शन आहे कंट्रोलरमध्ये. मग मी इथं अपडेट फंक्शन येते, अपडेट. 2 आर्ग्युमेंट, कोर्स आयडी लागणार आहे आणि कोर्सचा ऑब्जेक्ट पण लागणार आहे, कोलन ऑब्झर्वेबल कोर्स रेकॉर्ड. आणि इथं म्हणते मी रिटर्न HTTP डॉट पुट मॅपिंग येणार. कोर्स रेकॉर्ड तुम्हाला रिटर्न होणार आहे. सर्व्हर URL प्लस स्लॅश प्लस तो कोर्स आयडी त्याला द्या, आणि कॉमा कोर्स रेकॉर्ड पण द्या. कोर्स आयडी पण पास केलं पाहिजे आणि कोर्स रेकॉर्ड पण पास केलं पाहिजे. हे झालं अपडेटसाठी. देन नेक्स्ट येणार आहे फंक्शन सर्चसाठी. सर्चला फक्त कोर्स आयडी आहे, तर मग मी इथं अँग्युलरमध्ये पण सर्च फंक्शन लिहिणार सर्व्हिसमध्ये, कोर्स आयडी, मग ऑब्झर्वेबल, आणि एकच रेकॉर्ड मिळतंय का मल्टिपल रेकॉर्ड मिळत आहेत ते बघायचं. एकच रेकॉर्ड आहे म्हणजे इथं फक्त काय येणार? कोर्स. आणि इथे लिहिणार रिटर्न HTTP डॉट गेट सर्व्हर URL प्लस स्लॅश प्लस CI. गेटला टाईपकास्टिंग द्यायचं राहिलं, कोर्स. झालं म्हणजे कोर्सचा मॉडेल क्लास झाला, कोर्सची सर्व्हिस झाली. आता मग मी कोर्स कॉम्पोनंटला येते, कोर्सेसच्या. इथं मला ते सगळे कोर्सेस फेच करून डिस्प्ले करायचे. इथं इथं मग मी H1 घेते. H1 क्लास इज इक्वल टू टेक्स्ट सेंटर, डिस्प्ले 5 आवर कोर्सेस. आणि आता इथं ते कोर्सेस डिस्प्ले झाले पाहिजेत, पण ते फेच केले पाहिजेत. मग मी TSच्या फाईलमध्ये सगळे कोर्सेस फेच करण्यासाठी मला ॲरे लागेल. कोर्सेसचा मल्टिपल ॲरे येणार ना, सगळेच कोर्सेस पाहिजेत. मग मी ॲरे घेते, C ॲरे कोलन कोर्स स्क्वेअर ब्रॅकेट इक्वल टू स्क्वेअर. ॲरे डिक्लेअर केला कोर्ससाठी, कोर्सचा, कारण मल्टिपल कोर्सेस असणार आहेत. देन आता कोर्सेस फेच करण्यासाठीचा कोड कोर्स सर्व्हिस मध्ये ना, मग कोर्स सर्व्हिस मला इंजेक्ट केली पाहिजे ना इथं. कोर्स सर्व्हिसचा ऑब्जेक्ट इथं कन्स्ट्रक्टरला घेतला पाहिजे कंपल्सरी. मग मी इथं कोर्स सर्व्हिसचा ऑब्जेक्ट कन्स्ट्रक्टरला घेते. कन्स्ट्रक्टर प्रायव्हेट CS कोलन कोर्स सर्व्हिस. हा, आणि आता इथं पण कॉम्पोनंट समोर आल्या आल्या ते डिस्प्ले झाले पाहिजेत. मग इम्प्लिमेंट ऑन इनिट करायचं आणि NG ऑन इट मध्ये तो कोड करायचा. कॉम्पोनंट समोर आल्या आल्या जो कोड पाहिजे तो. मग इथं मी लिहिणार इम्प्लिमेंट्स ऑन इनिट, आणि इथे लिहिणार NG ऑन इनिट कन्स्ट्रक्टरच्या नंतर. इथं आता मग मी CS डॉट गेट ऑल मेथड आहे ना सर्व्हिस मधली, ती कॉल करते. डॉट सबस्क्राईब, डेटा येणार आहे स्प्रिंग बूट मधला, जो काही रेकॉर्ड्स येणार आहेत ते डेटा व्हेरिएबल मध्ये येणार आहेत. मग चेक करायचं की इफ डेटा डॉट लेंथ ग्रेटर दॅन 0 असेल तर मग C ॲरे इज इक्वल टू डेटा. तो ॲरे इनिशियलाइज करून घेतला.
आणि आता मग तो CRA मधलं जे काही आहे ते इथं HTML मध्ये डिस्प्ले करायचं. पण इथं डिस्प्ले करताना असं गॅलरी फॉर्मॅटमध्ये आलं पाहिजे ना. मग मी काय करते, ड्यू क्लास इज इक्वल टू रो घेते. आणि त्याच्यात मी बुटस्ट्रॅप मधला कार्डचा जो कोड आहे ना तो कॉपी पेस्ट करून घेते. बुटस्ट्रॅपला जाते, getbootstrap.com ला. इथं कार्ड्स म्हणून असेल बघा, एक ऑप्शन आहे बघा, कार्ड. हे बघा, हा कार्ड आहे. इथं कोड तो कॉपी करून घेतेय आणि इथं पेस्ट करते, सेव्ह. आता इथे इमेज वगैरे सगळं जे काही येणार आहे ना ते आपल्या तिकडून येणार आहे, कोर्समधून. मग इथं मी आता हा कार्ड आहे की नाही तो रिपीटेडली डिस्प्ले झाला पाहिजे. जेवढ्या इमेजेस तिकडे असतील, जेवढे कोर्सेस असतील तितक्या वेळा डिस्प्ले झाला पाहिजे, बरोबर. मग मी काय करणार आहे, मी इथं कोर्स कॉम्पोनंटच्या TS च्या फाईलला जाते, कॉमन मॉड्यूल इम्पोर्ट करते. इथं मी ng for वापरणार आहे. कॉमन मॉड्यूल ng for ने ना ते रिपीट रिपीट डिस्प्ले होणार, हा कार्ड. मग मी असं लिहिणार आहे, स्टार ng for इज इक्वल टू लेट सी ऑफ CRA. म्हणजे CRA मधला एक एक कोर्स C व्हेरिएबल मध्ये येणार. आणि मग आता इथे मी इमेज दाखवणार. मग इमेज कशी दाखवणार मी, तर कर्ली ब्रॅकेटमध्ये, डबल कर्ली ब्रॅकेटमध्ये C डॉट इमेज पाथ. इथं इमेज पाथ दिसेल. इथं टायटल दाखवायचं आहे, मग डबल कर्ली ब्रॅकेटमध्ये C डॉट नेम, कोर्सचं नाव. इथं मला सिलेबस दाखवायचा आहे, डबल कर्ली ब्रॅकेटमध्ये C डॉट सिलेबस. देन इथं H5 मध्ये मला सीट्स किती आहे ते दाखवायचे, C डॉट सीट्स. देन H4 मध्ये मला फीस दाखवायची आहे, मग C डॉट फीस. आणि इथं मी म्हणते बुक किंवा एनरोल नाव. आता हे मी रन करते. टर्मिनलला येते, ng सर. आता आपण चेक करूयात. इथं एक्सप्लोर कोर्सेसला गेलं तर इथं कोर्स दिसतोय बघा, आणि ती इमेज पण आली. हे डेटाबेस मधून आलेलं आहे. पण ऍक्च्युली काय झालंय की विदाऊट लॉग इन एनरोल नावचं बटन नाही डिस्प्ले झालं. लॉग इन केल्यानंतरच एनरोल नावचं बटन डिस्प्ले झालं पाहिजे, आहे की नाही. लॉग इन न करताना कसं एनरोल नाव, लॉग इन केल्याशिवाय ते नाही झालं पाहिजे. तर मग आपण काय करणार आहोत, हे एनरोल नावचं हे जे बटन आहे की नाही त्याला आपण काय करूयात, NG देऊयात. इथं चेक करूयात कोर्सेसच्या फाईलला की तो लॉग इन आहे का. इथं पण इज लॉग्ड इन व्हेरिएबल घेऊयात. सुरुवातीला फॉल्सला सेट करूयात. आणि NG ऑन इनिट मध्ये की नाही इथं ते ईमेल ID काढून चेक करायचं, लेट EM इज इक्वल टू लोकल स्टोरेज डॉट गेट आयटम ईमेल ID, तो काढून बघायचा ईमेल ID. हा. आणि मग इफ EM नॉट इक्वल टू नल, म्हणजे ईमेल ID नल नसेल, म्हणजे याचा अर्थ तुम्ही लॉग इन आहे, तर मग मी लिहिणार इज लॉग्ड इन इज इक्वल टू ट्रू. म्हणजे जर तुम्ही लॉग इन असाल तर ते ट्रू, एल्स इज लॉग्ड इन इज इक्वल टू फॉल्स. हा. मग आता इथं काय करायचं की इथं चेक करायचं, इथं NG वापरायचं, स्टार NG. कधी दिसणार, इज लॉग्ड इन असेल तर दिसणार, नाही तर नाही दिसणार. मग आता गेलं बघा ऑप्शन. आणि मी जेव्हा लॉग इन करीन तेव्हा ते ऑप्शन येईल बघा. बघू आता मी इथं लॉग इन करते, मी deepak@gmail.com, पासवर्ड 123 सबमिट. लॉग इन झालो आपण. आता एनरोल नावचा ऑप्शन आला आणि लॉग आउट केल्यानंतर गेल गेल इथपर्यंत आलं. आता इथे एकच कोर्स डेटाबेस मध्ये म्हणून एकच दिसतंय. आता आपण ऍड करू जसं ते वाढत जाते. ठीक आहे, इथपर्यंत आलं. ह्याच्यात डाऊट आहे काही.
आता नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे, कोर्सेस डिस्प्ले झालेले आहेत. मग आता जर आपण लॉग इन केलं आणि एनरोल नाववर क्लिक केलं लाईक दिस, की मी लॉग इन केलं, एनरोल नाववर क्लिक केलं, तर इथं एक फॉर्म ओपन झाला पाहिजे. आता ते परत ते होम पेजला येते, बुकिंगचा फॉर्म ओपन झाला पाहिजे. करेक्ट ना? तर मग आता इथे मी अँग्युलरला जाते. मग ह्या लिंकच्या क्लिकला मी एक इव्हेंट हँडल करीन, एचरेफ काढून टाकते. क्लिक इव्हेंट हँडल करायचं. इथून मी एनरोल नावाचं फंक्शन कॉल करते आणि त्याला कोर्सचं नाव पाठवते, C.name. कुठल्या कोर्सला एनरोल करताय ना, त्या कोर्सचं नाव पाठवते. आणि हे फंक्शन मी डिफाईन करणार कोर्स कॉम्पोनंटच्या TS च्या फाईलमध्ये. एनरोल, तिथून कोर्सचं नाव येत आहे, ते इथे एन मध्ये येणार. बटन क्लिक केले की ते इथे येणार. आता इथून आपल्याला बुकिंगचा कॉम्पोनंट ओपन करायचा आहे. मग बुकिंगला कोर्सचं नाव लागणार की आपल्याला आर्ग्युमेंट म्हणून, कुठल्या कोर्सला बुकिंग करायचंय ते येत आहे ना तिकडे. तर मग app.root.ts मध्ये बुकिंगचं जे पेज आहे इथं, इथं कर्ली ब्रॅक, इथं कोलननी, सॉरी कोलननी कोर्सचं नाव आपण पॅरामीटर म्हणून घेणार बुकिंगच्या कॉम्पोनंटला. कोणत्या कोर्सला बुकिंग करतोय ते कोर्सचं नाव इथं पास केलं जाईल आर्ग्युमेंट म्हणून. मग आता तो रूट थोडासा मी चेंज केला बुकिंगचा. आता जाऊयात आपण कोर्सेस कॉम्पोनंटला. इथं एनरोलचं बटन होतं, इथं फंक्शन घेतलेले. मग आता मला काय करायचं की जेव्हा इथं एनरोल नाववर क्लिक होईल की नाही, एनरोल नाववर क्लिक होईल तेव्हा तो बुकिंगच्या कॉम्पोनंटला जाणार आहे. सो आय वॉन्ट टू नेव्हिगेट फ्रॉम वन कॉम्पोनंट टू अनदर कॉम्पोनंट, देन वी विल रिक्वायर राउटर. या केसमध्ये आपल्याला राउटरची गरज पडणार आहे. मग मी आता हा जो कोर्सेस कॉम्पोनंट आहे त्याच्या कन्स्ट्रक्टरला राउटर इंजेक्ट करतेय. प्रायव्हेट राउटर कोलन राउटर, आणि राउटर डॉट नेव्हिगेट मेथड आहे ना, त्याने आपण एका कॉम्पोनंट कडून दुसऱ्या कॉम्पोनंटला जातो. राउटर डॉट नेव्हिगेट स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये आता स्लॅश बुकिंग, कुठल्या कॉम्पोनंटला जायचंय त्याचं नाव बुकिंगला, आणि कॉमा ते नाव त्याला पास करायचं, बुकिंगला ते नाव पास करायचं. आता बघा बघू, आता मी इथे एनरोल नाववर जर क्लिक केलं, रिफ्रेश करते एकदा, एनरोल नाववर क्लिक करते, तो बुकिंगच्या फॉर्मला आलाय आणि त्या कोर्सचं नाव पण इथं आलंय बघा. आलं का? मग आता ते आपल्याला बुकिंगच्या कॉम्पोनंट मध्ये काढून घेतलं पाहिजे. मग कसं काढायचं, तर बुकिंगच्या कन्स्ट्रक्टरला आधी एक काम करू, वरती व्हेरिएबल घेऊयात कोर्स नेमसाठी. कोर्स नेम इज इक्वल टू एम्प्टी डबल कोट. बुकिंगच्या कन्स्ट्रक्टरला ऍक्टिव्हेटेड रूटचा ऑब्जेक्ट लागतो आपल्याला. प्रायव्हेट रूट कोलन ऍक्टिव्हेटेड रूट, म्हणजे तो ऍक्टिव्ह रूट आहे ना, तो आपल्याला तिथं मिळेल. आणि मग इथं मी काढणार CNN इज इक्वल टू रूट डॉट स्नॅपशॉट डॉट परम्स ऑफ CNN. ते जे नाव आहे ना ते CNN मध्ये काढून घेतलं. इथं वाटल्यास अलर्ट करून दाखवू आपण CNN काय येतोय. सी प्रोग्रामिंग आला बघा, सी प्रोग्रामिंग ते आलं ना नाव तिथून. ठीक आहे, म्हणजे कोर्सचं नाव आपल्याला मिळतंय, कुठल्या कोर्सला तुम्ही एनरोल करताय ते. हा, आता मग इथं बुकिंगचा मी फॉर्म तयार करणार. बुकिंगचा फॉर्म तयार केला पाहिजे ना, बुकिंगसाठी अख्खा फॉर्म असणार आहे. मग आता इथं H1 क्लास इज इक्वल टू टेक्स्ट सेंटर डिस्प्ले. ऍक्च्युली ना आपण काय करूयात, कोर्स किती सीट्स अवेलेबल आहेत ना ते पण दाखवूयात. मग कोर्सेसच्या कॉम्पोनंट मधून आपण कोर्सचं नाव पाठवलं आणि सीट्स पण पाठवूयात, कॉमा C.सीट्स. दोन आर्ग्युमेंट पाठवणार आहे. मग मी इथं TSच्या फाईलला app.root.ts मध्ये आता इथं मी कॉमा, सॉरी स्लॅश
कोलन सीट्स असं पण घेतो किंवा ST. 2 पॅरामीटर पाठवणार आहे. मग मी इथं TSच्या फाईलला जाते. इथं मी सीट्स पण काढून घेते. नेव्हिगेट करताना इथं सीट्स पण येणार आहेत S:NE. किती सीट्स आहेत ते दाखवायचे आहेत आपल्याला. मग N,S पाठवणार आणि इथं ते पण काढून घेते मी सीट्स. रूट डॉट स्नॅपशॉट डॉट परम्स ऑफ ST. हे नाव कुठून दिलं मी? ऍप डॉट रूट मध्ये जे दिले ना कोलनला ते नाव असतं, ST नाव आहे. तर तेच मी इथं काढून घेतलं. किती सीट्स आहेत तिथं कळतील. ठीक आहे. आता मग इथं बुकिंगच्या इथं इथं आहे ना, आपण H2 मध्ये दाखवूयात रिमेनिंग सीट्स. सीट्स रिमेनिंग आणि इथं डबल कर्ली ब्रॅकेटमध्ये ST डिस्प्ले करूयात. किती सीट्स आहेत ते. आणि त्या H2 ला क्लास इज इक्वल टू BTN डेंजर असं दाखवूयात. आणि इथं आता मला फॉर्म पाहिजे. मग जसा रजिस्ट्रेशनचा फॉर्म आहे ना तसाच इथं पण फॉर्म तयार करणार आपण. मग आता बुकिंगच्या मॉडेल क्लासमध्ये चेक करायचं की कुठले कुठले ऑप्शन्स आहेत. ईमेल आयडी तो तर ऑटोमॅटिक येणार आहे, तो नाही घ्यायचा. कोर्स नेम पण ऑटोमॅटिक येणार आहे. कॉलेज नेमसाठी टेक बॉक्स येणार, क्वालिफिकेशनसाठी टेक बॉक्स येणार आणि बॅच टाईपसाठी टेक बॉक्स येणार. कोर्स नेम, कॉलेज नेम, क्वालिफिकेशन आणि बॅच टाईप त्यासाठी. मग ते फॉर्म आपण तयार करून घेऊयात. मग आता इथे रजिस्ट्रेशनचा जो फॉर्म आहे तसाच आपल्याला इथं फॉर्म घ्यायचा आहे. मग मी एक काम करते, रजिस्टर मधलाच तो कोड कॉपी पेस्ट करून त्याच्यात मॉडिफिकेशन करते. हा फॉर्म मी कॉपी पेस्ट करून घेते. कॉपी बुकिंगच्या HTMLच्या फाईलमध्ये येते, पेस्ट, सेव्ह. आता इथं तो NG मॉड्यूल एरर का देतोय? कारण इथं फॉर्म्स मॉड्यूल नाहीये इम्पोर्ट केलेला. बुकिंगच्या TSच्या फाईलमध्ये फॉर्म्स मॉड्यूल इम्पोर्ट करा. देन इथं आपल्याला बुकिंगचा ऑब्जेक्ट आर्ग्युमेंट म्हणून लागेल. सो बुक बुकिंग बुकिंग. अरे हो, बुकिंगचा क्लास पण लागेल. बुकिंगचा क्लास पण लागणार आहे, मॉडेल क्लास. बरं आधी डिझायनिंग तर कम्प्लीट करून घेऊ. चला, बुकिंगसाठी काय काय लागणार आहे आपल्याला? कॉलेज नेम लागणार आहे, देन क्वालिफिकेशन आणि बॅच टाईप. तर आता इथं कॉलेज नेम येणार आहे. NG मॉडेल आता सध्या मी काढून टाकते. NG मॉडेल हे सगळं काढून टाकते. जस्ट फॉर्म तयार करूयात आता. कॉलेज नेम आणि क्वालिफिकेशन आणि बॅच टाईप. NG मॉडेल काढून काढून टाकते. आता हे कॉन्टॅक्ट वगैरे ते नकोच आहे. कॉन्टॅक्टचा डिव नकोय. देन ईमेल ऍड्रेस नकोय आणि देन पासवर्ड पण नकोय. आता ह्याला मॉडीफाय करूयात आपण.
फॉर्म मॉडिफाय केला बुकिंगसाठीचा. ठीक आहे, बुकिंगसाठी फॉर्म मॉडिफाय केलाय. म्हणजे जर आपण समजा इथं आलो, तर मी एक काम करते, एक्सप्लोर कोर्सेस, लॉग इन करते, 1 2 3 सबमिट, लॉग इन सक्सेसफुल, एनरोल नाववर आलो, तर इथं तो म्हणतोय सीट्स रिमेनिंग 20 सीट्स रिमेनिंग आहेत. इथं तो कॉलेज नेम, क्वालिफिकेशन, बॅच टाइम. ऍक्च्युली बॅच टाईपला आहे ना, आपण ड्रॉपडाऊन लिस्ट घेऊयात, है ना. बॅच टाईपला म्हणजे दोन प्रकारच्या बॅचेस घेऊया, डेली आणि विकेंड, अशा दोन प्रकारच्या बॅचेसचे टाईप आपण तिथं देणार आहोत. मग इथं मी ड्रॉपडाऊन लिस्ट देते, सिलेक्ट टॅग नाही घेत त्याला, ड्रॉपडाऊन लिस्ट घेते, सिलेक्ट. नेम राहणारच आहे त्याला, फक्त आता इथे ऑप्शन टॅग येणार आहेत. ऑप्शन, मग आता मला काय करायचं की ह्याच्यामध्ये जे काही मी देईन ते सुद्धा सबमिट केलं की एका ऑब्जेक्टमध्ये कलेक्ट केलं पाहिजे. मग त्यासाठी मला बुकिंग क्लास बनवला पाहिजे, बुकिंग नावाचा क्लास तयार केला पाहिजे, बुकिंग सर्व्हिस तयार केली पाहिजे. मग आता परत मी टर्मिनलला येते. सर्व्हिसेसमध्ये आपण ऑलरेडी आहोत, सीडी डॉट डॉटनी बाहेर पडूयात, सीडी मॉडेल्समध्ये जाऊयात, म्हणजे मॉडेल्स फोल्डरच्या आत NGG क्लास बुकिंग डॅश डॅश स्किप टेस्ट, NGG क्लास बुकिंग डॅश डॅश स्किप टेस्ट. आणि आता बुकिंगचा मॉडेल क्लास तयार होईल आणि तिथं पण तेच व्हेरिएबल घ्यायचे जे कुठे असणार आहेत, मॉडेल क्लासमध्ये, स्प्रिंग बूटच्या मॉडेल क्लासमध्ये, बुकिंग क्लासमध्ये. बुक आयडी, ईमेल आयडी, हे वाटल्यास मी तिथं कॉपी पेस्ट करूनच घेते सगळे. कॉपी, अँग्युलरला जाते, पेस्ट करते, फक्त आता चेंज करायचं, बुक आयडी कोलन एनी. हे प्रायव्हेट स्ट्रिंग वगैरे तिथं नाही द्यायचं. ईमेल आयडी कोलन एनी, कोर्स नेम कोलन एनी, कॉलेज नेम कोलन एनी, क्वालिफिकेशन कोलन एनी, आणि बॅच टाईप कोलन एनी. सो सेम टू सेम तीच नावं यावी म्हणून मी तिथूनच स्प्रिंग बूट मधून मॉडेल क्लास मधले व्हेरिएबल कॉपी पेस्ट केलेले आहे. आता हे झालं मॉडेल क्लास. तसंच आता सर्व्हिस तयार करायची, सीडी डॉट डॉट केलं, मग आपण मॉडेल्स मधून बाहेर पडलो, ऍप फोल्डर मध्ये आलो, आता सीडी सर्व्हिसेस आणि इथं NGGS बुकिंग डॅश डॅश स्किप टेस्ट. मग आता बुकिंग साठीच सर्व्हिस क्लास तयार होईल. सर्व्हिसेस मध्ये जर आपण आलो तर इथं सर्व्हिस क्लास आलेला आहे. मग आता इथं पण आपण सर्व्हर URL देणार आहोत. आता बुकिंग सर्व्हिस मध्ये आपल्याला सर्व्हर URL घ्यायचंय. मग आता पाथ देताना कंट्रोलरला बघायचं स्प्रिंग बूटला जाऊन की तिथं कुठला URL द्यायची आपल्याला. मग आता मी स्प्रिंग बूटला जाते, बुकिंग कंट्रोलरला जाते. हा, तिथं ऍडमिशन सिस्टीम स्लॅश, बघा इथं काय दिलंय, बुकिंग दिलंय सगळीकडे, हे बघा बुकिंग बुकिंग बुकिंग, है ना, एव्हरीवेअर देर इज बुकिंग. आणि तीन फंक्शन्स आहेत, एक पोस्ट मॅपिंग साठी इन्सर्ट, एक गेट ऑलचा आहे आणि एक डिलीटचा आहे. बर, मग आता इथं मी सर्व्हर URL व्हेरिएबल घेते, सर्व्हर URL इज इक्वल टू HTTP कोलन डबल स्लॅश लोकल होस्ट कोलन 9000 स्लॅश ऍडमिशन सिस्टीम स्लॅश बुकिंग. आणि कन्स्ट्रक्टरला HTTP क्लायंटचा ऑब्जेक्ट इंजेक्ट करायचा, प्रायव्हेट HTTP कोलन HTTP क्लायंट. ओके. आणि मग आता पहिलं फंक्शन कंट्रोलरकडे जाऊन चेक करायचं फंक्शन कुठलं घ्यायचंय, इन्सर्ट फंक्शन. आणि त्याला पोस्ट मॅपिंग आहे, म्हणजे पोस्ट कॉल होणार आहे, HTTP डॉट पोस्ट इन्सर्ट, आणि त्याला बुकिंगचा ऑब्जेक्ट लागणार आहे. मग आता इथं मी इन्सर्ट फंक्शन लिहिते स्प्रिंग बूट मध्ये, अँग्युलर मध्ये सर्व्हिसच्या आत.
त्याला बुकिंगचा ऑब्जेक्ट लागणारे आर्ग्युमेंट म्हणून. सो इथं मी बुकिंगचा ऑब्जेक्ट घेतोय. बुकिंग बुकिंग क्लास घेतला ना आपण. बुकिंग कोलन ऑब्झर्वेबल. आणि इथं मला एक ऑब्जेक्ट मिळणार बुकिंगचा. रिटर्न http डॉट पोस्ट मेथड कॉल होणार कारण हे पोस्ट मॅपिंग आहे. त्याला सर्व्हर URL कॉल होणार, कॉमा बुकिंगचा ऑब्जेक्ट पास करणार आणि पोस्टला अँग्युलर ब्रॅकेटमध्ये द्यायचं पुढे की आम्ही बुकिंगसाठी काम करतो. सो दिस डॉट http डॉट पोस्ट बुकिंग दिस डॉट सर्व्हर URL कॉमा बी. हे झालं इन्सर्ट फंक्शन. नेक्स्ट फंक्शन कोणतं आहे? गेट ऑल. हे लिस्ट रिटर्न करत आहे. म्हणजे काय येणार आहे? स्क्वेअर ब्रॅकेट. आता इथं गेट ऑल, त्याला काहीच आर्ग्युमेंट नाहीये. ऑब्झर्वेबल अँग्युलर ब्रॅकेटमध्ये बुकिंग स्क्वेअर ब्रॅकेट आणि इथून रिटर्न http डॉट गेट मॅपिंग येणार आहे. सर्व्हर URL गेट आणि इथं गेटला अँग्युलर ब्रॅकेटमध्ये ॲरे द्यायला विसरायचं नाही. बुकिंग स्क्वेअर ब्रॅकेट गेट ऑल. आणि आता तिसरं फंक्शन डिलीट मॅपिंगसाठी. बुकिंग द्यायचं आणि त्याला ID डिलीट मॅपिंग. डिलीट बुकिंग ID लागतो त्याला. ऑब्झर्वेबल आणि इथं एनी का द्यायचं कारण त्याचा रिटर्न टाईप वॉइड आहे त्यामुळे एनी लिहायचं. रिटर्न त्याचा म्हणजे स्प्रिंग बूट मधल्या मेथडचा बघा ना रिटर्न टाईप काय वॉइड आहे. मग इथं त्यामुळं रिटर्न टाईप काय घ्यायचा? एनी. http डॉट डिलीट इथे येणार सर्व्हर URL प्लस स्लॅश प्लस बुकिंग ID त्याला पास केलं. सो हे फंक्शन तिथं लिहिले. आता मग मी बुकिंग कॉम्पोनंटला जाते. बुकिंग कॉम्पोनंटला आता हा फॉर्म तर आपण तयार केलाय पण या फॉर्म मधला डेटा एका ऑब्जेक्ट मध्ये कलेक्ट केला पाहिजे ना. मग TSच्या फाईलमध्ये मी बुकिंगचा ऑब्जेक्ट बनवणार. बुक कोलन बुकिंग इज इक्वल टू न्यू बुकिंग. बुकिंग आणि मग हे जे HTML चे फाईल आहेत तिथे जाऊन सगळ्या टेक्स्ट बॉक्सेसचं बाइंडिंग करणार. आता हा कॉलेजच्या नावासाठी आहे मग बाइंडिंग करायला कुठला ऍट्रिब्यूट यूज करतो आपण? NG मॉडेल. NG मॉडेल इज इक्वल टू बुक डॉट कॉलेज नेम. हा टेक्स्ट बॉक्स कॉलेज नेम साठी. देन स्क्वेअर ब्रॅकेट राउंड ब्रॅकेट NG मॉडेल इक्वल टू बुक डॉट क्वालिफिकेशन. आणि हा सिलेक्ट टॅगला पण NG मॉडेल. NG मॉडेल बुक डॉट बॅच टेब. आणि आता जेव्हा हा फॉर्म सबमिट होईल तेव्हा सबमिट डेटा फंक्शन कॉल करायचं आहे. मग फॉर्मला NG सबमिट इज इक्वल टू सबमिट डेटा असं फंक्शन कॉल केलं. म्हणजे इथून जाणार ते सबमिट डेटाला. मग बुकिंगच्या TSच्या फाईलमध्ये ते फंक्शन दिलं पाहिजे सबमिट डेटा. मग आता इथं मी बुकिंगच्या ऑब्जेक्टमध्ये त्याला मी इन्सर्टला पाठवणार आहे. पण आता तुम्ही विचार करा की इथं फॉर्म मध्ये फक्त काय काय दिलेलं आहे? कॉलेजचं नाव दिलंय, क्वालिफिकेशन दिलंय आणि बॅच टाईप दिलाय. ईमेल ID दिलेला नाहीये, कोर्स नेम दिलेलं नाहीये है ना. मग ते इथं सेट करणं गरजेचं आहे. इथं बुक डॉट बुकिंग ID द्यायचंच नसतं, ईमेल ID दिला पाहिजे. आणि ते कुठून घेतलं पाहिजे? तर लोकल स्टोरेज डॉट गेट आयटम ईमेल ID तिथं आहे ना ईमेल ID स्टोअर. जो युजर लॉग इन झालाय त्याचा ईमेल ID घेतला गेला. आणि कोर्स नेम मग इथं बुक डॉट कोर्स नेम इज इक्वल टू CNM मध्ये काढले की आपण कोर्स नेम ते CNM मध्ये कोर्स नेम काढलेले. आणि मग आता इथं मी बुकिंग सर्व्हिस मधलं इन्सर्ट फंक्शन कॉल करणार आहे. मग बुकिंग सर्व्हिस वापरलं पाहिजे ना. इथून मला बुकिंग सर्व्हिसचं फंक्शन डायरेक्ट नाही कॉल करता येणार, ती कन्स्ट्रक्टरला इंजेक्ट करावी लागणार आहे. मग मी इथं बुकिंग सर्व्हिसचा ऑब्जेक्ट घेते BS कोलन बुकिंग सर्व्हिस. आणि मग आता इथं मी BS डॉट इन्सर्ट फंक्शन कॉल करते आणि त्याला तो बुकिंगचा ऑब्जेक्ट पास करते डॉट सबस्क्राईब. डेटा येणार इथून
चेक करणार की इफ डेटा नॉट इक्वल टू नल असेल तर अलर्ट युअर सीट हॅज बीन रिझर्व. कॉंग्रॅच्युलेशन्स. असं. आणि इथून वाटल्यास तर त्याला परत कोर्सेसच्या पेजला पाठवूयात. मग आता इथून मला तिकडे जायचंय कोर्सेसच्या पेजला, तर मला राउटर लागणार. राउटर कोलन राउटर. ह्यानी काय होणार की ते आपण नेव्हिगेट करू शकतो. अलर्ट झाल्यानंतर त्याला आपण नेव्हिगेट करूयात. राउटर डॉट नेव्हिगेट स्लॅश कोर्सेस. ठीक आहे. आता चेक करूयात एकदा. आणि खरं किती सीट्स राहिल्यात ते अपडेट झालं पाहिजे. सीट्स सीट्स अपडेट झाल्या पाहिजेत. मग सीट्स अपडेट होण्यासाठी आपल्याला इथं कोर्स पुट जे आहे ना ते पण घ्यावं लागेल. खरं कोर्स नेम वरून सर्च करण्यासाठी मेथड नाही आपल्याकडं. एक काम करावं लागेल मग, जे कोर्सेस कॉम्पोनंट आहे की नाही तिथून आपण कोर्स आयडी पण पाठवला पाहिजे. एक काम करूयात. कोर्स कॉम्पोनंट डॉट HTML ला जाते मी. इथे काय काय पाठवलंय, कोर्सचं नाव पाठवलंय, सीट पाठवलंय, त्याचा कोर्स आयडी पण पाठवूयात. कोर्स आयडी पण पाठवूयात एनरोल फंक्शनला. आणि तो पण इथून पास करूयात. आणि बुकिंगला रूट जो दिलाय app.root.ts मध्ये इथं कोर्स आयडी पण घ्यायचा आहे स्लॅश करून कोलन CID. आणि बुकिंगच्या कॉम्पोनंट मध्ये तो काढून घेऊयात TS च्या फाईलमध्ये. कोर्स आयडी इथं काढून घेणार. CID इज इक्वल टू रूट डॉट स्नॅपशॉट डॉट परम्स डॉट CID. आणि त्याची सीट्स रिझर्व झाली ना तर मग त्या कोर्स आयडीचा जो ते ना रेकॉर्ड आहे ना ते आधी सर्च करायचं तो कोर्स. आणि त्याच्या सीट्स चेंज करायच्या. सीट्स चेंज करायच्या त्याचा. मग कसं करते बघा मी. अलर्ट दिल्यानंतर मग मला कोर्स सर्व्हिस पण लागणार ना, कारण मला कोर्स सर्व्हिसचा डेटा चेंज करायचा आहे. तर मग मी कोर्स सर्व्हिस जो आहे ना तो पण घेते. प्रायव्हेट CS कोलन कोर्स सर्व्हिस ऑब्जेक्ट इथं आर्ग्युमेंट म्हणून घेते. आणि आता मी त्याचाच एक रेकॉर्ड सर्च करून काढते बघा. CS डॉट सर्च मेथड आहे ना त्याला तो कोर्स आयडी पाठवणार. डॉट सबस्क्राईब. ती सर्च मेथड काय रिटर्न करते ते बघणं गरजेचं आहे. फोर्स सर्व्हिस मध्ये जातीये मी. सर्च मेथड ॲरे रिटर्न करते का बघूयात. नाही, ॲरे नाही रिटर्न करत आहे. मग आता इफ डेटा नॉट इक्वल टू व्हॅल्यू तर मग मी कोर्सचं रेकॉर्ड काढून घेते. कोर्सचा पण एक ऑब्जेक्ट लागेल मला इथं, कारण जो कोर्स आहे तो मला अपडेट करायचा आहे. कोर्स इज इक्वल टू न्यू कोर्स. कोर्सचा ऑब्जेक्ट बनवला आणि तो मी इथं सेट करणार. म्हणजे जो कोर्स तुम्ही सांगताय बुक करताय तो कोर्स मी इथं सेट करतेय इज इक्वल टू डेटा. आणि मग त्याचं काय चेंज करते माहितीये, सीट्स चेंज करते. सीट्स इज इक्वल टू सीट्स -1. सीट कमी गेले त्याचे. आणि आता इथून अपडेट मेथड कॉल करते कोर्स सर्व्हिसची अपडेट. त्याला 2 आर्ग्युमेंट लागतील. CID लागेल आणि COU लागेल. सबस्क्राईब.
आणि इथं मग परत चेक करू इफ डेटा नॉट इक्वल टू नल, म्हणजे इथं मी काय करतेय, त्या कोर्सला अपडेट करते, त्याच्या सीट कमी करते आणि इथून परत त्याला पाठवते डेटाला. काय काय केलं परत एकदा बघा. मी काय केलं की कुठला कोर्स आहे तो कोर्स मी इथून पाठवला, कोर्स आयडी, तो एनरोल फंक्शनला आला, तो मी बुकिंगला पाठवला, बुकिंगचा पाथ चेंज केला, कोर्स आयडी, त्याला एक सीआयडी ऍड केला. मग बुकिंग कॉम्पोनंटला आले, तो जो कोर्स आयडी आहे तो काढण्यासाठी मी सीआयडी व्हेरिएबल घेतला आणि तो कोर्स आयडी मी काढून घेतला. आता त्या आयडीचं मला कोर्स सर्च करायचा आहे, म्हणून मग मी कोर्सचा पण एक ऑब्जेक्ट बनवला आणि कोर्स सर्व्हिसचा ऑब्जेक्ट मी कन्स्ट्रक्टरला इंजेक्ट केला, कारण त्या कोर्स आयडीचा कोर्स मला सर्च करायचा आहे आणि त्यासाठी कोड कोर्स सर्व्हिसमध्ये आहे. मग तो मी घेतला आणि मग इथं सबमिट डेटा फंक्शनला काय करते मी, ईमेल आयडी वगैरे ते घेतलं, कोर्स नेम घेतलं, इन्सर्ट केलं, ते बुकिंगमध्ये जेव्हा इन्सर्ट होईल, बुकिंगमध्ये इन्सर्ट झाल्यानंतर मग मी तो सर्च, मला तो कोर्स मला मॉडीफाय केला पाहिजे, म्हणून मग मी सर्च केलं त्याला कोर्स सर्व्हिसमध्ये, त्या कोर्स आयडीला सर्च केलं. मग जेव्हा तिथून डेटा येईल, मग तो कोर्स आयडी, तो कोर्स काढून घेतला अख्खा, त्यातले सीट मायनस केली मी, एक सीट मायनस झाली आणि मग सीएस डॉट अपडेट मेथड कॉल केली, त्याला कोर्स आयडी आणि ते कोर्सचा नवीन ऑब्जेक्ट पाठवला आणि मग तिथनं जेव्हा डेटा येईल तेव्हा ते कोर्सेसला जाईल आणि सीट्स एकने कमी होईल. बघू बरं आपण आता हे चेक करूयात. रिफ्रेश करते मी. आय थिंक मी सर्व्हरला बंद केलं होतं. मी परत एकदा रन करते एनजी सर. होम पेजला लॉग इनचा, हा होम पेजला खरं लॉग इनचा फॉर्म दाखवायची गरज नव्हती ते. एक मिनिट, होम पेजला लॉग इन दाखवले ना, त्यामुळे ते दाखवते. ते लॉग इन कधी दिसलं पाहिजे, जर तुम्ही लॉग इन नसाल तर. ते थोडं मॉडीफाय करूयात आपण. deepak@gmail.com, पासवर्ड येणार 123, सबमिट. एनरोल नाव, कॉलेज नेम देते मी YC, क्वालिफिकेशन BCS, बॅच टाईप देते डेली, सबमिट. कॉंग्रॅट्स, युअर सीट हॅज बीन रिझर्व. ओके. आणि आता तो इथं आला आणि परत जर एनरोल नावला गेलं तर 19 दिसलं पाहिजे. झालं का 19? सिक्स त्याची अपडेट झाली. ठीक आहे. आता लॉग आउट. होम पेजचं आहे ना, थोडंसं आपण मॉडिफिकेशन करूयात, की जर तो लॉग इन झाला असेल, हा फॉर्म कधी दिसेल इथं, इथं एक काम करू, हा जो डिव आहे हे H1 आहे ना, मी त्या फॉर्मच्या आतच घेते, कंट्रोल X. हा फॉर्म कधी दिसेल जर तुम्ही लॉग इन असाल तर. मग होम कॉम्पोनंटला इथं पण मला लॉगड इन चेक केलं पाहिजे. इथं तुम्ही कन्स्ट्रक्टर मध्ये चेक करायचं इज लॉगड इन, सुरुवातीला फॉल्सला सेट करा आणि इथे चेक करायचं कन्स्ट्रक्टर मध्ये, ईमेल काढून बघायचं, लेट एम इक्वल टू लोकल स्टोरेज डॉट गेट आयटम ईमेल आयडी आणि इफ एम नॉट इक्वल टू नल, जर एम नल नसेल तर इज लॉग्ड इन ट्रू करायचं आणि एल्स इज लॉग्ड इन फॉल्स करायचं, फॉल्स करायचं. हा. आणि मग आता इथं HTML फाईलमध्ये हा डिव कधी दिसेल जर तो लॉग इन नसेल तर, स्टार ng इफ नॉट इज लॉग्ड इन, तो लॉग इन नसेल तर हा डिव दाखव. आता इथे ng ला मला एरर दाखवतोय कारण कॉमन मॉड्यूल इम्पोर्ट केलं पाहिजे. इफ वापरायचं असेल तर कॉमन मॉड्यूल लागतं. आता ng इफला जर तुम्ही बघितलं तर इज लॉग्ड इन जर असेल तर हा डिव दिसेल, अदरवाईज मग मी काय करते, नॉट लॉग्ड इन, सॉरी, इज नॉट लॉग्ड इन, नॉट इज लॉग्ड इन म्हणजे नॉट लावलं त्याला, लॉग इन नसेल तर ते दिसेल. आणि जर तो लॉग इन असेल
H1 हा इज NGE स्टार NGE इज लॉग्ड इन असेल तर हा H1 दिसेल. वेलकम टू अवर अकॅडमी. आता तो लॉग इन नाहीये. वेलकम टू अवर अकॅडमी दिसते कारण तो लॉग इन आहे. लॉग आउट केलं तर ते गेलं पाहिजे. ते एक्सप्लोर कोर्सेस बटन आलं होतं ना. कन्स्ट्रक्टरला केलंय का मी ते. कन्स्ट्रक्टरला नाही करायचं, NG ऑन युनिटला करायचं. इम्प्लिमेंट्स ऑन युनिट आणि इथे लिहिणार NG ऑन युनिट. त्यामुळे तसं झालं. ते कन्स्ट्रक्टर बद्दल काढते आणि ऑन इम्प्लिमेंट ऑन युनिट. बघू परत एकदा. आता मी 1 2 3 ओके. आता इथं आलं. लॉग आउट केलं तर रिफ्रेश झालं पाहिजे. त्याला नेव्हिगेट करावं लागेल. आय थिंक लॉग आउट केल्यानंतर नेव्हिगेट केलं होतं ना त्याला बरला. रिमूव्ह आयटम ते थोडं रिफ्रेश करावं लागतंय पण ठीक आहे. हे कळालं इथपर्यंत. आता आपल्याला काय करायचंय, बुकिंग झालं त्याचं. आता ऍडमिनसाठी डेव्हलप करायचे है ना. आता आपण ऍडमिनसाठीचं की बाबा ऍडमिनला कोर्सेस ऍड करता आले पाहिजेत, बुकिंग बघता आले पाहिजेत, रजिस्ट्रेशन बघता आले पाहिजेत, कोणते कोणते आहेत ते है ना. तर त्यासाठीचा कोड करूयात आपण आता. तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू.